नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहेत नऊ शेतावरती. नऊ शेत, याला नऊ शेत बोलतात. लावणी सुरू आहे. कशा पद्धतीने लावणी करतात ते पण आपण बघूच. मग इथे वडिलांनी पांड्या आणि टिकल्या याच्या दोघांचं नांगर राहिलेलं आहे. थोडं काम करून बैल पण थकतात, त्याच्यामुळे थोडे हडगाळलेत आमचे बैल. पण त्यात थकावा येतो. माणूस जेव्हा मेहनत करतो तेव्हा त्याच्या शरीराचं थोडंसं थकान होतं. त्याच पद्धतीने आमचे थोडेसे बैल थोडेसे थकलेले आहेत. पांढरा आहे तो पंड्या आणि आहे टिकल्या. ज्यावेळेस आमचा मोहऱ्या मेला, मोरक्या म्हणजे मोरा बैल होता, त्याच्यानंतर हा आमचा पांढरा बैल, हे दोघेजण एक खास जिगरी दोस्त होते. त्याच्यानंतर त्याला थोडासा धक्का बसला, त्यामुळे आणखीन त्याची तब्येत थोडीशी बिघडलेली दिसते. एक मित्र हातातून गेल्याच्यानंतर एक साथीदार, आपण बोलतो ना, एक जिवलग, जो साथीला साथ देतो, असा त्याचा जिवलग मित्र थोडासा काही अपहरण घडले, त्याच्यामुळं आमच्या हातातून निघून गेलेला आहे. त्याच्या खेळात थोडासा त्याला धक्का बसलेला, त्याच्यामुळं तो बाहेरून चालायचा. जसा हा टिकलू चालतो तसा तो बाहेरून चालायचा. पण ह्या वर्षी त्याला आतून धरलेलं आहे, तरी पण चांगला चालतो तो. तसंच आमच्या नवशेत पाऊस खूप पडतोय. तिकडे पण आता लावणी झालेली आहे. फक्त आमचे हे 2-3 चोंडे फक्त बाकी होते. हे पण आता लावून होणार आहे. हा चोंडा आता हे चिखल चालू आहे. जे वडील करतात ते चिखल चालू आहे. हा पण आता चोंडा लावून होणार आहे. हा एक चोंडा आणि पुढचा चोंडा ते फक्त बाकी राहिलेला आहे. म्हणजे आमचं पुरं अख्खा नवशेत हे लावणी करून मोकळे होणार. हे बघूया आपण. लेडीज लोक आपले आवण खणतायत, ते पण आपण बघूच. तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आवण खणतात, ते पण तुम्हाला दाखवतो. वरचा भाग पुरा लावून झालेला आहे. फक्त हे 2 चोंडे बाकी आहेत. बघा कशा पद्धतीने आवण खणतात. बघा कशा पद्धतीने ते बघितलं. एवढं पायभर पाणी असून सुद्धा एवढ्या पाण्यातून आवण खणतात. बघा बघा हे आवण. ही इकडे आमचे आहे सुजा. हाय. ही आमची आहे वर्षा आणि ही आमची आहे सुपारी वहिनी. आणि इकडे बघा. ओ मिस, हा इकडे 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 फक्त बघा. बघा ही आमची ही आमची आहे मिस इंडिया आरवी वैभव शिंदे. इथे आहे आमचं मातोश्री. ही मातोश्री इकडे पण आहे. बघा ही मातोश्री. बघा बघा एवढ्या पाण्यातून आवण खणतायत.
खूप सुंदर असं दृश्य. आमचा हा इकडचा भाग आहे, त्याला आम्ही कडा बोलतो. कडा देवारणा, त्याच्यावरती कांटे गाव आले. कांटे गावाच्या नंतर तिकडे केंगवळ, कातळकोण. हा आमच्या इकडचा आहे, ह्याला बोलतो आम्ही वरणा. वरणाच्या नंतर दाखवतो तुम्हाला आमची विहीर आता किती भरलेली आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आता हे पण येतात माझे चुलते वडील. कुठे म्हणतो मी ते इकडे आहे. ही आमची आहे कुटीर. हा पुरा आमचा इकडे वरपर्यंत 900. ज्याच्यामुळं आमचा वर्षभर आमचं पोट भरतं असं हा आमचा 900. एक शेतकऱ्याचा धंदा म्हटल्यानंतर शेती आणि या शेतीच्या बळावरती एक आपण कित्येक जणांचं जीवन जगवतो. ते पण या शेती भातवेला आपण बोलतो ना, एक शेतकरी राजा. आता मी त्या शेतकरी राजानंतर तुम्हाला दाखवतो. मी एक आमची विहीर खोदलेली होती, आता किती भरलेली ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे इथून पाणी ह्या शेतामधून पण त्या विहिरीमध्ये पाणी होतं. आता बघ किती खूप, ती जवळजवळ खोल एवढी आहे. आपण माझ्या एक 6 फुटाचे जरी 4 लोक खांद्यावरती उभे राहिले तर एवढी खोल आहे विहीर. अशी आता काटोकाट विहीर भरायला आली आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे थोडं पाणी जास्त होतं म्हणून ते तिकडं हे केलेलं आहे बाहेर पाणी जाण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ही बाजूला आमची आहे नदी. त्या नदीला पण आपण बघूया पाणी किती आलेलं आहे ते प्रत्यक्ष पाणी तुम्हाला दाखवतो. खूप असं वाहतं पाणी आहे. ही नदी आहे आमची. ह्याला मग नदी म्हटलं तर नाही, पण एक झरा, एक पाण्याचा झरा असं म्हटलं जातं. खूप पाणी आलेलं आहे. पण ह्या वाताळीमध्ये एक वाताळी असते, ती वाताळीमध्ये कोण जाऊ शकणार नाही एवढी वाताळी आहे ती. हा आमचा उमराचं झाड. किती खूप पाणीच पाणी. त्याच्यानंतर दाखवतो. हे भात लावून झाल्याच्यानंतर आवड उरलेलं आहे. आमचा पुरा 900 तुम्हाला दाखवतो. पाऊस पण खूप जोराचा चालू आहे. जायचं होतं चामणगावात, पण पाऊस असल्यामुळे आम्ही चामणगावमध्ये जाऊ शकलो नाही. तिथे एक आमचा हीच नदी बोलतो, तिथे एक डहू आहे मोठा, जिथं आम्ही सगळी मुलं आंघोळ करतो. हा आमचा आहे पुरा 900. निसर्गरम्य वातावरण. खूप छान वाटतं गावी आल्याच्या नंतर. हे असं वातावरण बघितल्याच्या नंतर हे असं दृश्य ते खूप सुंदर, मनाला असं मोहन करून टाकतं. आपण बोलतो ना, काय ती कोकण, काय तिथली माणसं, सगळं एकदम ओकेमध्ये. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो, आमची एक साठी बनवली होती. ती आहे आमची साठी. पाऊस जरी आला तरी जेवण खाऊन करायचे इथे या साठीमध्ये. आपण दुपारची वेळ झाली जेवणाची, तर जेवणाची वेळ झाल्याच्या आपण इथं जेवायला बसतो. सगळे मंडळी असतात भात लावायला, ते ह्या साठीमध्ये इथं आपण जेवायला बसतो. मेन त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक मी दाखवतो, जिथून मोठा पाणी येतो. हीच नदी खाली येते, जिथं अरुंद आहे असं.
आता तुम्हाला माहिती पडेल की पाणी किती नेमकं आहे ते. तर पाण्याच्या दृश्याचा भाग एक तुम्हाला दाखवतो. हा आमचा इथं आहे गवणा. गवणा म्हणजे मेन नदीतून पाणी येतो तो आमच्या शेताला. हा याला बोलतो आम्ही गवणा. हा इथे गवणा. त्या गवण्यातून इकडे पाणी जातो आमच्या इकडे शेतामध्ये. हा बघा एवढा खोल आहे. हे बघा एवढा पाणी आहे आमच्याकडे इकडे भरपूर. आता मेन तुम्हाला दाखवतो पाणी मेन किती आहे. धरणामधून हा आम्ही आता बांधलेला आहे धरण. ह्या धरणामधून मेन पाणी किती जातं ते तुम्ही बघायला आहे. हा पाणी येतो आमच्या गुढेघरातून. गुढेघर, पंडली पहिली पंडली, त्याच्यानंतर गुढेघर येतं. गुढेघरानंतर इकडे खाली येतो शिपोळेला. आणि ह्या नदीला पण 4 नद्या भेटतात. त्या पण ह्या गुढेघरच्या खाली आल्याच्यानंतर हे गुढेघरच्या वरती एक नदी भेटते. म्हणजे एक आपण परा बोलतो, परा. त्या पर्याचं एक पाणी, पंडलीचं एक पर्याचं पाणी, गुढेघरचं एक पर्याचं पाणी, आणि नंतर इथे शिपोळच्या आणि गुढेघरच्या एक मध्ये परा आहे. त्या पर्याचं एक पाणी भेटतं. त्या पाणीच्या नंतर हा प्रेशरने एवढा पाणी येतो खाली. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला मला दाखवायचं. आमचे दुसरे एक परा आहे तिकडे, आपण रामरुकीचा परा बोलतो त्याला. तो पण परा तुम्हाला दाखवतो मी. भेटूया काही क्षणानंतर. नमस्कार मित्रमंडळी.